वसा जनसेवेचा. बुलढाणा आणि तालुका चिखली नगर परिषदांच्या मालकीच्या शासकीय व इनाम भूखंडाबाबत एक मोठा आणि गंभीर प्रकार समोर येत असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. शासनाच्या मालकीची जमीन बनावट व संशयास्पद कागदपत्रांच्या आधारे वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याचा कथित गोरखधंदा काही भूमाफिया, खासगी एजंट आणि संबंधित यंत्रणेतील काही घटकांच्या संगतमताने सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात हाती लागलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी सुरू असून त्या आधारे सिटी न्यूज या कथित वादग्रस्त भूखंड घोटाळ्याचा सखोल पाठपुरावा करणार आहे. शहरातील काही मोठे व्हाईट कॉलर उद्योजक, बाहेरून प्रतिष्ठित चेहरा दाखवणारे मात्र पडद्यामागे कथित गोलमाल करणारे नंबरी लोक, खासगी एजंट आणि तत्कालीन प्रशासनातील काही अधिकारी कर्मचारी यांच्या भूमिकेकडे आता दाट संशयाने पाहिले जात आहे. धक्कादायक म्हणजे या कथित साखळीत तत्कालीन जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, भूमी अभिलेख विभाग, महत्वाची कुठलीही शहानिशा न करता कागदोपत्री आदेश देणारे महसूल विभाग, नगर परिषद, जिल्हा निबंधक कार्यालय, वर्ग 1 नोंदणीशी संबंधित कार्यालय आणि इतर विभागातील काही घटकांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असल्याची चर्चा आहे. मात्र सिटी न्यूज कोणताही निष्कर्ष घाईत काढणार नसून प्रत्येक बाब, कागदपत्रे, नोंदी, सातबारे, फेरफार, मंजुरी प्रक्रिया आणि व्यवहारांच्या आधारे जनतेसमोर मांडणार आहे. शासकीय भूखंड हे जनहितासाठी विकास आराखड्यानुसार आणि डी प्लॅन प्रमाणे वापरले जाणे अपेक्षित असते. मात्र जर अशा जमिनीवर नाव मोठे दर्शन खोटे असे भूमाफियांनी डल्ला मारला असेल तर हा प्रकार केवळ आर्थिक घोटाळा नाही तर जनतेच्या हक्कांवर टाकलेला थेट डाका आहे. या कथित प्रकरणात अर्धे तुम्ही अर्धे आम्ही या पद्धतीने काहींचे शेअर्स असल्याचीही माहिती समोर येत आहे. समाजात स्वतःला उच्चभ्रू, प्रतिष्ठित आणि स्वच्छ प्रतिमेचे मानणारे शहरातील गलेलठ्ठ उच्चप्रभू व्यापारी काही चेहरे या ब्रॅकेटमध्ये असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे काही क्लास 1 अधिकारी, कर्मचारी यांच्या भूमिकेबाबतही बनावट कागदपत्रांच्या आधारे गंभीर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. सिटी न्यूज या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे करणार आहे. नोंदी कशा बदलल्या, फेरफार कोणी केले, मंजूर कोणाच्या सहीने झाली, निबंधक कार्यालयातील व्यवहार कसे झाले, सरकार जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर कोणाच्या आशीर्वादाने झाले आणि या संपूर्ण कथित खेळात चालू चड्ड 420 भूमाफिया टोळीची भूमिका नेमकी काय, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता टप्प्याटप्प्याने समोर आणली जाणार आहेत. जोपर्यंत संबंधित शासकीय अधिकाऱ्यांचा खरा चेहरा जनतेसमोर येत नाही, जोपर्यंत खऱ्या दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई होत नाही आणि शासकीय सरकार भूखंडाचा गैरवापर थांबत नाही, तोपर्यंत सिटी न्यूजचा हा लढा सुरूच राहणार आहे. अजून बरेच काही पुढील भागात. जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा.